सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। आज आपण पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे 8 मार्च रोजी असलेला जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून माझ्या खोपोली आणि खालापूरच्या महिला भगिनींचा सन्मान करण्यासाठी आपण खोपोली शहरामध्ये खालापूर ग्रामीणमध्ये एसपी ग्राउंडवर महिला दिनाचं औचित्य साधून एक हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्याचं ठरवलं आहे। आणि हे आपल्या माध्यमातून, आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून असेल, आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून असेल, माझ्या खालापूर ग्रामीणमध्ये आणि खोपोली शहरामध्ये सर्व माझ्या महिला भगिनींना, माता भगिनींना याचं एक जाहीर निमंत्रण करायचं आहे आणि त्यांच्यापर्यंत आपला हा कार्यक्रमाचं निमंत्रण करून त्याला कार्याचं आमंत्रण करून या कार्यक्रमासाठी त्यांना बोलवण्यासाठी आपण आज तुमच्या माध्यमातूनच पत्रकार परिषद घेण्याचं ठरवलं। आणि आपण जर पाहिलं असेल, 1 महिन्यापूर्वी आपण कर्जत तालुक्यामध्ये सुद्धा सौंदर्य मातेच्या उत्सवाच्या निमित्ताने एक हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतला होता। तो कार्यक्रम सुद्धा आपण भव्य स्वरूपात तो कार्यक्रम पार सुद्धा पडला होता। त्याच पद्धतीने आमच्या खालापूरच्या अध्यक्ष असतील, खोपोलीच्या अध्यक्ष असतील, त्यांच्या आग्रहाचं सांगण्यावरून किंवा त्यांच्या अध्यक्षतेखाली आज आपण खालापूर आणि खोपोलीचा एसपी ग्राउंडवर मोठ्या प्रमाणात हळदी कुंकवाचा कार्यक्रम करणार आहे। तालुक्यामधील सर्व महिला भगिनींचा सन्मान करणार आहे। त्यामध्ये माझ्या महिला भगिनीसाठी आपण तिथे भाऊबीज भेट सुद्धा देणार आहोत। तिथे वेगवेगळ्या प्रकारचे प्रमुख आकर्षण सुद्धा असणार आहेत। त्यामध्ये अक्षता देवकर असतील, अभिज्ञा भावे असतील, नम्रता प्रधान असतील, राधा पाटील असतील आणि आरजे अक्षयच्या प्रस्तुत ते कार्यक्रम होणार आहेत। त्यामध्ये प्रमुख उपस्थिती आदरणीय आपले सर्वांचे लाडके नेते आणि महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब हजर राहणार आहेत। त्याच पद्धतीने माननीय सौ वर्धा सुनील तटकरे त्या सुद्धा हजर राहणार आहेत। आणि आपल्या महाराष्ट्राच्या मंत्री, महिला बाल कल्याण महाराष्ट्र राज्याचे मंत्री अदिती तटकरे हजर राहणार आहेत। आपल्याला ते महिला भगिनींना माझ्या सर्व मुलाचं मार्गदर्शन करणार आहे। आणि आपल्या माध्यमातून आपण या तालुक्यामध्ये एक चांगला कार्यक्रम घेण्याचं ठरवलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हटले की एक समीकरण आहे, चांगला कार्यक्रम आणि उत्तम नियोजन हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं एक समीकरण आहे। त्या समीकरणाप्रमाणे खोपोली शहराचा आणि खालापूर ग्रामीणचा आपण चांगल्या पद्धतीने कार्यक्रम पार पाडणार आहे। जिथे आपण उत्तम प्रकारे सगळी व्यवस्था असणार आहे। आता येणाऱ्या सर्व माता भगिनींना एक उत्तम प्रकारे भोजनाची व्यवस्था आम्ही तिथे करणार आहोत। तिथे येणार त्यांची चांगल्या पद्धतीने व्यवस्था करून त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही किंवा कुठल्याही प्रकारची तिथे अडचण भासणार नाही याची माझी राष्ट्रवादी खालापूर तालुक्यातील आणि खोपोली शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व कार्यकर्ते आम्ही प्रामाणिकपणे त्यांची व्यवस्था करण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत। आणि त्याच पद्धतीने हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडेल असा मला आत्मविश्वास आहे। जास्तीत जास्त खालापूर आणि खोपोलीच्या माझ्या माता भगिनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहतील आणि जितक्या महिला येतील त्यांची व्यवस्थित पद्धतीने आम्ही त्यांचा मानपान करण्याचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून व्यवस्था करणार आहोत। त्यापेक्षा कुठल्याही माझ्या माता भगिनीची गैरसोय होणार नाही याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खबरदारी घेईल। प्रशस्त ग्राउंड आहे, पार्किंगची व्यवस्था चांगल्या पद्धतीने आहे। आम्ही सर्व कार्यकर्ते तिथे कार्यक्रम संध्याकाळी 4 वाजता सुरू होईल। तिथे होणारी सर्व पाण्यापासून जेवणापासून जी व्यवस्था लागेल, आमच्या पक्षाचे सर्व व्हॉलंटियर असतील ते चांगल्या पद्धतीने आम्ही सर्व माझ्या माता भगिनींचं सुरक्षा राखण्याचं काम करू। जिथे आवश्यकता लागेल तिथे आम्ही त्यांची व्यवस्था सुद्धा करतो। 1-2 ॲम्ब्युलन्सची सुद्धा व्यवस्था करू। सर्व महिला भगिनींना मी आपल्याला सांगितलं आहे, भाऊबीज भेट म्हणून आम्ही सर्व साडीचं वाहन देणार आहोत। त्या कार्यक्रमासाठी अनेक प्रकारचे ज्या महिला भगिनी त्या कार्यक्रमात आल्यानंतर ज्या गेम्समध्ये त्या सहभागी होतील त्या अनेक प्रकारचे आम्ही तिथे बक्षीस ठेवलेली आहेत। त्यामध्ये टीव्ही असेल, फ्रीज असेल, वॉशिंग मशीन असेल, मोबाईल असेल, अनेक प्रकारची बक्षीस आहेत।
की मोठ्या प्रमाणात आम्ही बक्षिसं आयोजित होतो. आमच्या महिलांचं औचित्य साधून 9 मार्च राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आम्ही मोठ्या ग्राउंडवर याचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये उन्हाळा असल्यामुळे आम्ही कार्यक्रमच 4च्या नंतर कार्यक्रम घेतलेला आहे. त्यामध्ये तिथं जे आवश्यकता लागेल म्हणजे पाणी असेल त्यांची कुठली गैरसोय होणार नाही ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आमची व्यवस्था करणार आहोत. ते आम्ही एखाद्या डॉक्टरची व्यवस्था करणार आहे, ॲम्ब्युलन्स आणून ठेवणार आहे. जी जी आवश्यकता लागेल ती आवश्यकता आम्ही करणार आहोत. खालापूर आम्ही खूप मोठी खालापूर तालुक्यातच खूप मोठी आहे. खालापूर तालुक्यासाठीच करणार आहे. कसं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आम्ही आदरणीय गडकरी साहेब असतील, आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील यांच्या माध्यमातून आम्ही आमच्या पक्षाची पक्ष बळकट करण्यासाठी पक्ष मजबूत करण्यासाठी आम्ही सर्वजण काम करत आहोत. आणि पक्ष जो आम्हाला आदेश देईल एखादी लोकसभा असेल कुठल्याही निवडणुका असतील पक्ष जो आदेश देईल त्या आदेशाचं आम्ही पुरेपूर पालन करून पक्ष समजून आम्ही काम करणार आहोत. 3 पक्षाची आघाडी आहे आणि मला ती आघाडी मान्य आहे. आदरणीय गडकरी साहेब, आदरणीय अजितदादा पवार साहेब जो आम्हाला निर्णय निर्णय आम्ही लोकसभेला आपल्याला दिसेल ना, लोकसभेला आम्ही एकत्र करणार असतो. जास्त महिला येथील आपण माझे सर्व कार्यक्रम पाहिलेले असतील त्यामध्ये कर्जतमध्ये झाले 18 वर्ष महिलांचा महिला भगिनीसाठी मी कार्यक्रम घेत असतो. हाही कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात मी करणार आहे. आणि कार्यक्रम झाल्यानंतर आपण ठरवू किती महिलांना काय सांगू शकतो. पहिलाच कार्यक्रम खेडेगाव मोठ्या प्रमाणात चांगली बिजलीची आवश्यकता आहे गाडी काढून करणे आपल्या माझ्या खालापूर तालुक्याचे अध्यक्ष असतील, कोकणी शहराच्या माझ्या शहराचे अध्यक्ष असतील त्या त्यांना मान सन्मानाने निमंत्रित करणार आहेत. त्यांना स्वतः जाऊन ते भेटीगाठी घेऊन महिलांना सर्वांना निमंत्रित कार्यक्रमाला आमंत्रित करणार आहे.